आज आपण बनवणार आहे इडली सांबार। मी तुरीची डाळ घेतलेली आहे, मुगाची डाळ मिक्स करून घेतलेली आहे, दोन्ही पण धुवून घेतलेल्या आहे। आपल्या आवडत्याप्रमाणे भाज्या टाकायच्या आहेत, जे आहे ते टाकले तरी चालतील। मी दुधी टाकलेला आहे, थोडासा पापडीची भाजी टाकली आहे, कांदा टाकलेला आहे आणि टोमॅटो टाकायचा आहे। त्याच्यासोबत आपल्याला लसणाच्या पाकळ्या पण टाकायच्या आहेत आणि 2 मिरच्या पण टाकायच्या आहेत। असं सगळं एकत्र आपल्याला शिजवून घ्यायचं आहे सांबारसाठी। यात गाजर पण टाकलेला आहे, तुम्ही फक्त डाळ, ह्याच्यात गाजर पण टाकलेला आहे, तुम्ही फक्त साधं सिंपल डाळ आणि कांदा टोमॅटो पण टाकू शकता। तर मी भाज्या होत्या म्हणून टाकलेल्या आहेत। आणि ह्याच्यात आपल्याला पाणी टाकायचं आहे, 1 ग्लास भरून मोठा पाणी टाकायचं आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि ह्याला आपल्याला 3 ते 4 शिट्या घ्यायच्या आहेत कुकरला। आपल्याला ह्याच्यात थोडी हळदही टाकायची आहे आणि मीठही टाकायचं आहे थोडं। आणि चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सगळं, हळद मीठ सगळं एकत्र। आणि मग कुकरचं ढाकण लावून आपल्याला 3 ते 4 शिट्या करायच्या आहेत आणि फोडणी आपल्याला वेगळी द्यायची आहे। कुकर उघडायचा आणि डाळ चांगल्या शिजल्यात की नाही ते बघायचं आहे। बघा डाळ एकदम असं मऊ शिजलेली आहे, सगळं मिक्स करून घ्यायचं। आणि आता आपल्याला द्यायची आहे ह्याला फोडणी, सगळं एकत्र करून घ्यायचं। कढई ठेवायची आहे, कढईमध्ये तेल टाकायचं आहे, तेल तापल्यावर तर राई जिऱ्याची फोडणी द्यायची आहे, चांगलं तडतडू द्यायचं आहे। कढीपत्ता पण टाकायचा आहे, राई जिरं कढीपत्ता आणि काश्मीरी लाल मिरच्या टाकायच्या, त्या पण अख्ख्यावाल्या टाकायच्या आहेत आपल्याला। आणि चांगलं मस्त फोडणी आल्याच्या नंतर कढीपत्ता जास्त टाकायचा आहे, म्हणजे सांबारला चांगली टेस्ट येते कढीपत्ता चांगला जास्त टाकल्याने। फोडणी झाली की आपल्याला त्याच्यात टाकायचं आहे थोडंसं लाल तिखट, म्हणजे कलर येण्यासाठी टाकायचं आहे आपल्याला। आणि सांबार मसाला टाकायचा आहे, मी सुहानाचा सांबार मसाला वापरला आहे, पूर्ण 1 पॅकेट टाकलेला आहे 10 वाला। चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे ते। मसाला शिजल्याच्या नंतर आपल्याला लगेच डाळ टाकायची आहे, कुकरमध्ये जेवढी डाळ आहे ना ती डाळ टाकायची आणि चांगलं हलवून घ्यायचं आहे, एकदम असं तडतडलं पाहिजे मस्त। आणि 1 उकळी आणायची आहे आणि आपलं सांबार रेडी झालं आहे। आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि पाणी टाकायचं आहे त्याच्यामध्ये, पातळ होण्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं आहे। तुमच्या अंदाजाने तुम्हाला किती पाणी हवं ते पाणी टाकायचं आहे। चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, मीठ टाकायचं आहे आणि आपलं सांबार रेडी आहे। 1च उकळी येऊ द्यायची आहे, कारण की ऑलरेडी आपल्या सगळ्या भाज्या आणि डाळ शिजलेली आहे, म्हणून 1च उकळीपर्यंत थांबायचं आहे। आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावर कोथिंबीर टाकायची आहे कापून। बघू शकता किती सुंदर असा कलर आलेला आहे आणि टेस्टला पण खूप छान झालेली आहे। सांबार मसाला टाकणं खूप गरजेचं आहे, तर ती चांगली टेस्ट लागते। तुम्ही कमी भाज्यांमध्ये केलं तरी चालेल, पण सांबार मसाला टाकणं खूप गरजेचं आहे, त्याच्याने अजून टेस्ट वाढते। आणि आपलं सांबार रेडी झालेलं आहे। मीठ, कोथिंबीर टाकायची आहे आणि मिक्स करून घ्यायचे आहे आणि गॅस बंद करायचा आहे। आपलं सांबार रेडी झालेलं आहे। उकळी आलेली आहे। सांबार रेडी झालेला आहे, कुकरला इडली लावलेली आहे।
कुकरला इडली लावलेली आहे आणि आपलं इडली सांबार रेडी झालेला आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त कलर आलेला आहे आणि टेस्ट पण खूप भारी झालेली आहे.